आरक्षणाच्या नावाखाली गैरप्रकारानं क्रीडा खात्यातील उच्च पातळीवरील पदभरती करण्यात आले असल्याचं समोर आलंय। आरटीआय कार्यकर्ते मुकुंद राजमुद्रास यांनी हा प्रकार उजेडात आणला असून गैरपद्धतीनं केलेल्या या नोकर भरतीची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। भारत सरकारच्या गृह खात्यान कार्मिक आणि प्रशासन सुधार विभागान ते निकष तयार करून ते सगळे खात्यांक धाडलेले असतात। तर ह्या निकषाचे पहिले कलम 1 सब कलम बी हाजे प्रमाणे वाचून दाखयतो तुमकां। No such appointment can be made unless the candidate is in all respect eligible for the appointment to the post applied for, and in particular in regard to age, educational experience, qualification prescribed under the recruitment rules applicable to the post. म्हणजे खेळाडू फक्त खेळान यश मिळयले म्हणून खंयच्याच पदाक पात्र ठरना। त्या पदाक जर ताका भरती जावपाची आसत जाल्यार त्या पदाचे पात्रतेचे निष्कर्ष जसे शैक्षणिक किंवा बाकी सगळे ते पूर्ण करचेच पडटात। ताजे शिवाय तांकां ती नियुक्ती मान्य ना। दुसरो एक त्याच कार्मिक खात्यान 2000 सालान एक परिपत्रक जारी केल्लें आसा सगळ्या खात्यां खातीर। तातूंत क्लियरली म्हळेलें आसा की एम्प्लॉयमेंट न्यूज ह्या सरकारी वर्तमानपत्रांत जाहिरात दिल्याशिवाय खंयचीच पोस्ट भरूंक मेळना। तर ह्या अनुषंगान आमी एसएजीन जे जॉयंट डायरेक्टर ऑफ कोचिंग म्हणून जे पोस्ट भरलेले आसात तातूंत थोडीशी आरटीआय कायद्या अंतर्गत माहिती मागयली। तातूंत प्रश्न विचारलेले हांवें, व्हॉट इज द मिनिमम क्वालिफिकेशन दॅट हॅज बीन prescribed for the position of joint director coaching. दूसरो प्रश्न असलो, certified copy of the advertisement advertising the position of the present joint director coaching. तिसरो प्रश्न असलो, the certified copy containing list of all the applicants who have applied for the post in pursuant to advertisement referred to in point 5. उत्तर मेळा not applicable. As per the records available in this office, the post of joint director coaching in SAG was specially created to accommodate Sri Bruno Coutinho, being prestigious Arjuna awardee of the state. आता भारत सरकाराच्या कार्मिक खात्यान घालून दिल्ल्या निकषाचे हे ढळढळीत उल्लंघन आणि ही माहिती म्हाका मेळटा SAG कडल्यानच। आणि एक प्रश्न हांवें विचारलेलो, व्हॉट इज द क्वालिफिकेशन एकेडमिक स्पोर्ट्स कोचिंग मॅनेजमेंट एटसेट्रा ऑफ द प्रेझेंट जॉयंट डायरेक्टर ऑफ कोचिंग। उत्तर मेळा नॉट अवेलेबल। हाजो अर्थ जॉयंट डायरेक्टर ऑफ कोचिंग हे जे पद भरलेलें आसा त्या पदा खातीर निकष ठरोवपाचे पात्रता ठरोवपाचे कसलेच डॉक्युमेंट खात्यान ह्या उमेदवारा कडल्यान घेतलेले ना किंवा ती निकषान बसना ह्याय गोष्टीची पर्वा केल्ली ना। आणि एक प्रश्न हांवें विचारलेलो, is the position of joint director coaching sanctioned by the government of Goa? If so, please furnish the gazette notification, government circular indicating the sanctioning of the post of joint director coaching. ह्या प्रश्नाक जेन्ना पयलीं हांवें आरटीआय अंतर्गत जो प्रश्न विचारलो तेन्ना खात्यान माहिती दिलीच ना, टाळाटाळ केली। म्हाका अपिलान वचचें पडलें आणि अपिलान वतकच जी पळय ऑर्डर मेळ्ळी ती वाचून तुमकां दाखयता हांव। The appellate authority informed the appellant after going through the file that no specific approval from personnel or finance department was available except for the approval of the government to appoint Sri Bruno Coutinho on the said point, so the said post. पण सगळ्यात आश्चर्यकारक बाब कितें आसा की गव्हर्नमेंट अप्रुवल जांचें जे पळय म्हणटात ते गव्हर्नमेंट अप्रुवलाच्या नांवान फक्त फायलीचेर टिपणां आसात
आणि कसलीच ऑर्डर ना खंयचेच खात्यान स्पोर्ट्स अथॉरिटी खंयचीच ऑर्डर किंवा कसलो हें दिल्लो ना ती पोस्ट आयदर क्रिएट करपाक किंवा ती पोस्ट भरपाक. पोस्टाची जाहिरात केल्ली ना, पोस्टाचे खंयचे निकश पाळलेले ना. आणि ही प्रश्न असो उद्भवता की ही आता जी भरती केल्ली आसा ही कायदेशीर आसा, ही बेकायदेशीर आसा, हातून प्रोसिजर्साचें पालन केल्लें आसा. ह्या प्रश्नाचें उत्तर आतां आमी मागता स्पोर्ट्स अथॉरिटी आनी सरकारा कडल्यान.